जरांगे आता परत असं म्हणतोय की आम्हाला हे आरक्षण नाही, आम्हाला ओबीसीतच आरक्षण पाहिजे. त्याला आमचा सक्त विरोध आहे. त्यांना वेगळं आरक्षण ते द्या. ओबीसीमध्ये अगोदरच 54% समाज आहे, लोक आहेत, 374 जाती आहेत, आणि त्याच्यामध्ये मराठासारखा बलदंड समाज जर येऊन बसला तर कुणालाच काही मिळणार नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण आता जर सरकार देतं आहे 10%, केवळ एका जातीला. इथे तर आमच्या अनेक जातींना मिळून 17% आरक्षण आहे 374 जातींना, आणि तिथे फक्त एका जातीला 10% आरक्षण आहे. तर त्यांनी आता ओबीसीत येण्याचा प्रयत्न का करावा? त्याचबरोबर आमचं जे कुणबीकरण जे काही चाललेलं आहे राज्यामध्ये, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर फेक सर्टिफिकेट दिले जात आहेत. त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत. मागे सुद्धा ते पुरावे जे आहेत आम्ही तुम्हाला दाखवले. उदाहरणार्थ आता जामखेड नगरच्या याच्यामध्ये आपण पाहिलं की इथे वीर गोसावी हे खरं म्हणजे मागासवर्गीय आहेत, म्हणजे भटक्या विमुक्त जाती आणि इतर जातींमध्ये ते अशा प्रमाणे ते येतात. माळी आहेत ते ओबीसी आहेत, आंधळे आहेत ते पण ओबीसी आहेत. पण इथे आपण पाहिलं की सगळे कुणबी असं जे आहे सर्टिफिकेट सरळ ठोकून दिलेलं आहे. पुढच्या पण पानावरती तसंच आहे, शिक्का आहे खाली, सगळे कुणबी. आता याच्यामध्ये जे आहे खेडकर आहेत ते पण वंजारी समाजाचे आहेत, पण त्याने लिहून टाकलं. मार्कंड आहेत वगैरे. त्याचबरोबर आता पेण्णूर तालुका मोहोळ हे अनेक प्रकरण आहेत. याच्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की मूळचं लिखाण वेगळं आहे आणि हाताने आता जे काही शाळेने भरलेलं आहे ते लिखाण वेगळं आहे. हे आपण कधीही पाहू शकता. खोडून लिहिलेलं आहे मराठा कुणबी. त्याच्यानंतर दुसऱ्या पानावर एक कोणतरी आहे चौरे, त्याच्यात मराठी कुणबी. हे सगळे मुळात बघा ना, कारण ते अक्षर मूळ अक्षर आणि त्याच्यामध्ये इथे सुद्धा खोडून लिहिलेलं आहे कुणबी, खोडून कुणबी लिहिलेलं. तर याच्यामध्ये मराठी कुणबी अक्षर साधं दिसतंय. हे अक्षर कसं आहे, ते अक्षर कसं आहे. तर हे सगळे जे आहेत तुम्हाला हे असेच हाताने लिहिलेले जे आहेत आणि खोडाखोड केलेले जे आहेत असे असंख्य जे आहेत हे नंतर सुद्धा तुम्ही पाहू शकता. आम्ही इथे हे ठेवलेलंच आहे, पाहायला तुम्ही फोटो त्याचे काढू शकता. ते संवत गावला जे आहे एका मुख्याध्यापकाने त्यात म्हटलेलं आहे की याच्यामध्ये या शाळेच्या प्रवेशाच्या याच्या रजिस्टरमध्ये 67 पूर्वीची नोंद कुणबी अशी असून त्यात कुणबी शब्दाच्या अक्षरात व शाईत बदल आहे. हे हेडमास्टरांनी लिहिलेलं आहे. तरी सुद्धा आम्ही त्यांना मग सर्टिफिकेट देतो आहोत. म्हणतात की वेगळा अक्षर आहे, शाई वेगळी आहे, तरी सुद्धा आम्ही ते देतो आहोत. ठीक आहे, हे सगळं असंच आहे. आता याच्यामध्ये एका माणसाला जे आहे काय हे इंग्रजीमध्ये जे आहे काय ते मराठीमध्ये मराठा आहे. मराठा या बाजूला मराठा प्युअर मराठा. या बाजूला इंग्रजीमध्ये जे आहेत कुणबी आहे. सेम नेम
इकडे मराठा म्हणून सर्टिफिकेट आहे, इकडे कुणबी म्हणून सर्टिफिकेट आहे. आपण पाहू शकता, ज्यांना पाहायचं त्यांनी. तर हे अशा प्रकारे जे आहे, हे जे कुणबीकरण जे चाललेलं आहे, याला आमचा सक्त विरोध आहे. हे थांबवलं पाहिजे. बरं, आता तुम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलंय, मग कुणबी म्हणून कशाला पाहिजे तुम्हाला? मग ते आरक्षण कुणासाठी 10% एवढं आरक्षण दिलेलं आहे? 10% म्हणजे कमी नाही आहे ना, मोठं आरक्षण आहे ते. तुम्हाला दिलंय ना आरक्षण, मग कुणबी कशाला पाहिजे तुम्हाला? तसंच आता त्यांचं परत काय म्हणतात हे की आम्हाला जे आहे सगळे सोयरे आमचे आलेच पाहिजे. अरे, सगळे सोयरे आले पाहिजे काय? पण ते नियमात बसलं तर काय? आता इथे जे आहे सुप्रीम कोर्टाचा 1996 जजमेंट आहे, वलसम्मा पाऊल विरुद्ध कोचिन युनिव्हर्सिटी. याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की अनारक्षित प्रवर्गातील व्यक्ती, आरक्षित प्रवर्गातील व्यक्ती दत्तक गेला, लग्न केले तरी किंवा इत्यादी कुठलंही कारण असेल तरी तो आरक्षणास पात्र ठरणार नाही. इंग्रजीमध्ये त्याच्यात असं म्हटलंय, सुप्रीम कोर्ट हेल्ड that a person belonging to non-reserved class transplanted by adoption, marriage, conversion, or any other act to family belonging to reserved class does not become eligible under Article 15(4) or Section 4. हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की तुम्ही कुठल्याही कारणामुळे वेगळी जात असेल तुमची आणि आता तुम्ही कुणाचं तरी आणलं तरी तुम्हाला ते काय मिळू शकणार नाही.